आणि आता पाहूयात वारी संदर्भातील बातम्या। येत्या 6 जुलैला आषाढी एकादशीचा सोहळा संपन्न होणार आहे। या निमित्ताने आषाढी एकादशीची शासकीय महापूजा करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर समिती देवस्थानकडून आज निमंत्रण देण्यात आले। तर मंदिर समितीच्या माध्यमातून सह अध्यक्ष घनीनाथ महाराज औसेकर त्याचप्रमाणे इतर समिती सदस्यांनी वारकरी पगडी, विना, त्याचप्रमाणे टाळ आणि पांडुरंगांची मूर्ती देऊन आषाढीला राज्यातील जनतेच्या वतीने महापूजा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निमंत्रित केले। तर इकडे त्र्यंबकेश्वरहून निघालेल्या संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झालं। संगमनेर तालुक्यातील पारेगाव या ठिकाणी मुक्काम केल्यानंतर ही पालखी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली आहे। विठू नामाचा जयघोष करत हजारो वारकरी या सोहळ्यामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे। टाळ, मृदुंगांचा गजर आणि विठुरायाच्या नामस्मरणात तल्लीन झालेले वारकरी असं भक्तिमय वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आज राहता तालुक्यातील गोगलगाव या ठिकाणी पालखीचा मुक्काम असणार आहे। तर आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा उद्या पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे। उद्या दुपारी 2:30 वाजता पालखी देहूतील मुख्य देऊळ वाड्यातून पंढरपूरकडे निघेल। या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे उपस्थित राहणार असल्याचं देखील कळत आहे। यंदाचा 340वा पालखी सोहळा संस्थांच्या वतीने पालखी सोहळ्याची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे। या सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या 500 दिंड्या या देहूत दाखल झाल्या। राम कृष्ण हरे जय जय राम। आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अकलूज मधील डॉक्टर धवलसिंग मोहिते पाटील यांचा बलराज अश्वाचं आज देहूकडे प्रस्थान झालंय। मोहिते पाटील कुटुंबाने बलराज अश्वाची विधिवत पूजा केली आहे, त्याला साज चढवलाय आणि यानंतर वाजत गाजत बलराज अश्व हा देहूकडे वाहनातून रवाना झालाय। उद्या संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यामध्ये हा अश्व सहभागी होणार आहे। तर इकडे खानदेशातील मुक्ताई नगर मधून निघालेली मुक्ताईची पालखी जालन्यामध्ये दाखल झाली आहे। पुढील 2 दिवस पालखीचा जालन्यामध्ये मुक्काम असणार आहे। मुक्ताईच्या पालखीचं यंदाचं हे 318वं वर्ष असून हजारो वारकरी या ठिकाणी पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे। टाळ, मृदुंगाचा गजर आपण पाहतोय, तर ठिकठिकाणी पालखीचं मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये स्वागत देखील करण्यात आलंय। मुक्ताईची पालखीचा आज अंबडमध्ये मुक्काम असणार आहे। तर शेगावाहून पंढरीनाथाच्या भेटीला निघालेल्या श्री गजानन महाराजांच्या पालखीचं परभणीमध्ये ठिकठिकाणी स्वागत केलं जात आहे। श्रींची आरती करून पुढच्या टप्प्यासाठी पालखीचं प्रस्थान झालंय। टाळ, मृदुंगाच्या गजरात गणगण गणात बोतेचा जयघोष करत पालखी शिस्तबद्ध पद्धतीने मार्गक्रमण करताना पाहायला मिळते। या पालखीचा आजचा मुक्काम हा परभणी जिल्ह्यातील दैठणा या ठिकाणी ठाकूरबुवा यांच्या मंदिरामध्ये असणार आहे। तर उद्या सकाळी गंगाखेडकडे ही पालखीचं प्रस्थान होणार।